सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। चेक करता का तुम्ही? माझं ते माहिती का? तू चेक कर. स्टिकिंग द्या होते. धम्मं नमामि संघं नमामि। बिभन्ते द्वारकेन कत्तं सब्बं अपराधं क्षमतु मे भन्ते। द्वितीयं बिभन्ते द्वारकेन कत्तं सब्बं अपराधं क्षमतु मे भन्ते। नमामि खमि यमो वदामि तव वदेथ। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। 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 गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। द्वितीयमपि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयमपि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयमपि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयमपि बुद्धं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। वेरमणि शिक्षापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि शिक्षापदं समादियामि। मुसावादा वेरमणि शिक्षापदं समादियामि। मुसावादा वेरमणि शिक्षापदं समादियामि। सुरामेरय मत्स्यपमादखाना वेरमणि। हा बाबासाहेबांच्या विचारांचा अपमान आहे. तर पुस्तकांचा एका क्रांतिकारक महामानवाचा महापरिवारण दिवस आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे बघण्याचे आणि त्यांच्या विचाराला समजून घेण्याचे अनेक मार्गाने अनेक प्रयत्न चालू आहेत। आज 2025 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण कसं समजून घेणार हा एक महत्वाचा प्रश्न आहे। जागतिक ह्याच्यामध्ये आपण विचार केला तर बुद्ध हा जागतिक मानव होते आणि अलीकडच्या काळात चळवळी आणि क्रांती करणाऱ्यामध्ये मार्टिन लुथर किंग, महात्मा गांधी, नेल्सन मंडेला आणि यांच्यापेक्षा श्रेष्ठ वर्ग ज्याचा मान आहे तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकर। आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे काय म्हणून बघतो आहोत, तो देशाचा नेता नाही, आता तो ते बाबासाहेब हे विश्व मानव आहेत आणि हे विश्व मानवाचा विचार करत असताना 2025 सालामध्ये
आपण हे विचार करायला पाहिजे की बाबासाहेबांची पूर्वीची विधानं आणि बदललेल्या काळात त्या विधानाचा अर्थ काय लावायचा हा निर्णय आजच्या दिवसामध्ये घ्यायला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की शासनकर्ती जमात बना. हे जे विधान आहे विधान कशाच्या अर्थाने आपण घेणार आहोत. शासनकर्ती जमात बना म्हणजे कसे बना, कुठल्या विचाराने बना याचा विचार आपण करायला मागत नाही. आजच्या काळात काही मंडळी असाही अर्थ लावतात शासनकर्ती जमात बना म्हणजे RSSच्या बरोबर जाऊनही शासनकर्ती जमात बना. ही बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती का याची चर्चा करायला पाहिजे. आमचे बरेच मंडळीनं त्या बाबासाहेब आंबेडकरांचं क्रांतिकारकत्व बोरबोडून काढून फेकून दिलेलं आहे आणि बाबासाहेबाला स्वतःला कसं मांडता येईल, स्वतःच्या फायद्याचं कसं असेल हे मांडण्याची अलीकडे फॅशन निघाली आहे. भाषेचं विश्लेषण करणं आणि भाषेचा मगदूर फिरवून फिरवून स्वतःला वापरता येईल, स्वतःच्या स्वार्थासाठी वापरता येईल अशा प्रकारची भूमिका आज मांडली जात आहे आणि ही भूमिका चुकीची आहे. मी आज महाराष्ट्राला, जगाला आणि देशाला आवाहन करतोय की याच्या पुढे आम्ही बाबासाहेबांच्या चळवळीचे कार्यकर्ते आहेत असं न म्हणता ज्याला बाबासाहेबांची क्रांती झेपेल त्याने मी क्रांतिकारक आहेत, आंबेडकरवादी क्रांतिकारक आहे असं म्हटलं पाहिजे आहे. आणि कारण तुम्ही आज जे घडताय, आज जे दिसते वातावरण, या वातावरणामध्ये या देशाला तारणारा एकच महामानव आहे आणि ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. दुसरं कोणीच असू शकत नाही. कारण ज्या अंगाने बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचा विचार केलेला आहे त्या मानवाच्या विकासाचे आणि क्रांतीचे सगळे विचार बाबासाहेबांनी मांडून ठेवले आहेत. मला विनंती करायची आहे की आम्ही पण बाबासाहेबांच्या 100 ग्रंथाची नावं घेऊ शकतो, पण क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथांमध्ये बाबासाहेबांनी काय सांगितलेलं आहे ते आजच्या काळाला लागू आहे. आपण अनेक गोष्टीचा उपयोग करतो आणि मग बाबासाहेबाला जेवढं संकुचित करता येईल तेवढं करतो. 22 प्रतिज्ञा संकुचित करतो, रिपब्लिकन पार्टी संकुचित करतो, आताच्या काळातल्या राजकीय आघाड्यामध्ये आपण त्यांना संकुचित करतो. आणि ही जी गोष्ट आहे ही गोष्ट बाबासाहेबाच्या सगळ्यात क्रांतिकारक विचाराला मारणारी आहे आणि बाबासाहेबाचं क्रांतिकारकत्व विसरून जाणारी गोष्ट आहे. प्रतिज्ञा केली पाहिजे की मी बाबासाहेबांच्या आयुष्याचा, बाबासाहेबांच्या क्रांतिकारकाचा अनुयायी कसा होईल आणि ते कसा होण्यासाठी मला काय करावं लागेल याचा विचार करायला पाहिजे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त समता सैनिक दलाच्या वतीनं आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. गेल्या 6 वर्षांपासून समता सैनिक दलाच्या माध्यमातून वर्षातून 2 वेळा रक्तदान शिबिराद्वारे महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं जातं. मला असं सगळ्यांना सांगायचं आहे की रक्तदान हे जीवनदान आहे. त्यामुळे रक्तदानाद्वारे कृतिशील अभिवादन करणं हेच रुग्णसेवेचं आणि माणुसकीचं एक महान कार्य आहे असं मला वाटते. धन्यवाद. नमस्कार, मी जिल्हा शासकीय रुग्णालयातून रक्तपेढी विभागातून रक्तपेढी समुपदेशक म्हणून कार्यरत आहे. तरी समता सैनिक दलातर्फे गेल्या 6 वर्षापासून नियमित आमच्याकडे रक्तदान शिबिर भरवले जाते. त्यामुळे आम्ही गरजू रुग्णांना मोफत सेवा देऊ शकतो. तसेच सगळ्यांनी गरजू रुग्णांसाठी काहीतरी कार्य करावे म्हणून शासकीय रुग्णालयाला रक्तदान शिबिर आयोजित करावेत असं मी तुम्हाला आवाहन करते व महिलांनाही आवाहन करते की त्यांनी रक्तदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा. धन्यवाद. बाबासाहेबांचा विचार खऱ्या अर्थानं समाजविमुख कार्यक्रम त्याचबरोबर उपक्रमशीलता आपण सर्व संघटितपणे दाखवण्याचा ज्या पद्धतीने कार्यक्रम आपल्याला करता येईल अशा विचाराने प्रेरित होऊन समता सैनिक दल त्याचबरोबर बुद्धिस्ट सोसायटीच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचं आयोजन आपण या उत्सवाच्या काळात असेल, 6 डिसेंबरच्या काळात असेल असं करतो. गेल्या 6 वर्षापासून संयुक्त जयंती समारोह समितीच्या सहकार्याने आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पतपेढीच्या मार्फत
आणि समता सैनिक दलाच्या पुढाकाराने ते समता सैनिक दल आयोजित हे रक्तदान शिबिर या ठिकाणी सातत्यपूर्ण या ठिकाणी संपन्न होत असतं. याला आपल्या आंबेडकरी चळवळीतील बंधू भगिनी त्याचबरोबर विद्यार्थी युवक यांच्यामधून सातत्यानं चांगला प्रतिसाद मिळत असतो आणि यातून आम्हाला बाबासाहेबांच्या विचाराला पूरक असं काम कसं करता येईल, समता सैनिक दलाला सुद्धा त्याच विचारानं प्रेरित होऊन या पद्धतीचं काम या समाजामध्ये झालं पाहिजे या उद्देशानं समता सैनिक दलानं हा उपक्रम सातत्यपूर्ण चालू ठेवलेला आहे. 14 सगळ्यांनी मिळून जे डॉल्बीचा विषय जो बंद केला ना, अतिशय या कार्यक्रमांना एक वेगळं मी खरं सांगतो म्हणजे एवढं या कार्यक्रम म्हणजे काय म्हणतात त्याची उंची एवढी तुम्ही वाढवली सगळ्यांनी. सगळ्यांचंच मी मनापासून अभिनंदन. म्हणजे मुलांना जे तुम्ही कसं मुलांमध्ये जोश असतो पण जे तुम्ही जीव जातो पण कसं आहे की जे कार्यक्रम असतो हा वेगळा आणि त्या ह्याच्यामुळे त्याला 8 दिवस सोशल मीडियावर सगळ्या ते अभिवादन करण्याकडे सगळ्यांचं लक्ष कमी राहतं आणि त्या गाणी आणि तर या ह्याच्यामुळे सगळ्यांनी म्हणजे नाही आणि मागचे पण जयंतीला पण मी बघितलं, जयंतीला पण फार कळत त्याच्यामुळे काय कार्यक्रमाची उंची वेगळ्या ह्याला जाते. शिस्त वगैरे जी आहे मी बाहेर लावायची नाही किंवा बॅनरचं ठीक आहे शेवटी त्या भावना म्हणजे डॉल्बीचा जो हे व्हायचा खरंच चांगलं आहे. चल